तर फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने चपराक दिली। ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। तर घोटाळे लपवण्यासाठी गृहीत धरलेली जनतेला आवडलेलं नाहीये हे जनतेने दाखवून दिलं। ओमराजे निंबाळकर यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातलं मागच्या 2.5 वर्षातलं फोडाफोडीचं राजकारण सामान्य माणसाला गृहीत धरून जे केलं गेलं होतं त्याबद्दल सामान्य जनतेनं फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या माणसाच्या किंवा पक्षाच्या कानशिलात मारलेली ही सनसनीत चपराक आहे। आपण म्हणतो ना, जैसी करणी वैसी भरणी, त्याच्यातला हा प्रकार आहे, हा भाग आहे। त्याच्यामुळं आता लक्षात आलं असेल की बाबा अशा पद्धतीनं लोकांना गृहीत धरून जर आपण काही करत असलो स्वतःला ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी, घोटाळ्याच्या चौकशीतून वाचण्यासाठी, तर लोकांना ते कधीही स्वीकार्य होत नाही। मला वाटतं हेच जनतेनं दाखवून दिलंय, दोघांनाही दाखवलंय। ज्यांनी करायला भाग पाडलं त्यांनाही आणि ज्यांनी केलं त्यांनाही।